नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. जसं जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तसं तसं महायुतीमध्ये मतभेद वाढताना पाहायला मिळत आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी थेटपणे या बैठकीवर बहिष्कार घातल्याचं पाहायला मिळते. कुठेतरी आता महायुतीमध्ये बिघाडी झाली की काय अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुरू झाली आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती आणि या बैठकीला थेटपणे शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला या बैठकीवर. निश्चित राजरत्न, जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यामधला अंतर्गत संघर्ष जो काही आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. जरी भाजपाचे नेते असतील, शिवसेनेचे नेते सांगताना पाहायला मिळत असले की महायुती आमची अभेद्य आहे, आमच्यामध्ये काही कुठले मतभेद नाहीत, तरी ते अनेकदा ते दिसतच आपल्याला की म्हणजे एखादा भाजपचा कार्यकर्ता शिवसेनेमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतो, शिवसेनेतला कार्यकर्ता भाजपमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतो. मग कधी भाजपाचा अंतर्गत विरोध असणारी अनेक जण हे शिवसेनेमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात, शिवसेनेचा अंतर्गत विरोध असणारी काही जण भाजपामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात. आणि या सगळ्यामुळं भाजपा आणि शिवसेनेमध्ये जरी ते दाखवत असले तरी फारसा काही सख्य नाही असं चित्र अनेकदा पाहायला मिळतं सुद्धा. आणि आज तर आपण बघितलं तर अगदी शिवसेनेच्या मंत्र्यांचा जो आहे तो अगदी संयमाचा कुठेतरी एक त्यांच्यावरचा संयम संपला आता असंच म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण प्री कॅबिनेट बैठक जी होते दर मंगळवारी साधारणतः राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असते आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका अगोदर शिवसेनेच्या मंत्र्यांची एक प्री कॅबिनेट बैठक होत असते, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक होत असते आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक जी आहे ती होत असते. या प्री कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यानंतर निषेध म्हणून या सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार घातल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. शिवसेनेकडून केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख असणारे एकनाथ शिंदे हे बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेटपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत त्यांनी चर्चा केल्याचं पाहायला मिळालं. राजरत्न, जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने होणारे पक्षप्रवेश असा जरी या सगळ्यामधला मुद्दा असला तरी निधी वाटपावरून सुद्धा कुठेतरी म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांना जे आहे ते दुय्यम स्थान दिलं जाते की काय, अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर आता जी म्हणजे आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी जो आहे तो बहिष्कार घातल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या सगळ्यामुळं म्हणजे केवळ निमित्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना मधनं भाजपात होणारे प्रवेश आणि भाजपामधनं शिवसेनेत होणारे प्रवेश या सगळ्यामुळे जरी कारण दिलं जात असलं तरी निधी वाटपामधली जो किनार आहे ती देखील या सगळ्या वादाला असल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, सुरुवातीला जी प्री कॅबिनेटची महत्वाची बैठक झाली, या बैठकीला शिंदेचे मंत्री सगळे उपस्थित होते. एकनाथ शिंदे सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते. आणि ऐनवेळी ज्यावेळेस कॅबिनेटची महत्वाची बैठक होती त्यावेळी थेटपणे शिंदेच्या मंत्र्यांनी दांडी मारली. कुठेतरी हा स्ट्रॅटेजीचा भाग वाटतोय का? अगदी निश्चित राजरत्न, जर आपण पाहिलं तर प्री कॅबिनेट बैठकीला अर्थात स्वतः एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते, ज्यामध्ये शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट जी आहे ती त्यावेळी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि त्या बैठकीमध्ये खरं तर एकनाथ शिंदेसमोरच शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी नाराजी जी आहे ती व्यक्त केली आणि त्यानंतर मग कॅबिनेट बैठकीला मंत्र्यांना जायचं होतं. त्यामुळे मंत्री जे आहेत ते कॅबिनेट बैठकीला गेले नाहीत, केवळ एकनाथ शिंदे हेच त्यावेळी बैठकीला गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे निश्चितपणे ही कुठेतरी प्रेशर पॉलिटिक्सचा भाग जो आहे तो भाग देखील असू शकतो. आणि एकंदरीतच आता ठीक आहे, किंवा असं देखील झालं असेल की आम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतो, आपल्यामधलं कोणी बैठकीमध्ये नाही असं वाटायला नको म्हणून एकनाथ शिंदे जे आहेत ते त्या ठिकाणी बैठकीला गेले असं जे आहे ते बोललं जात आहे. राजरत्न, संकेत, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ही बैठकीला अर्थात कॅबिनेटच्या बैठकीला शिंदेचे मंत्री उपस्थित नव्हते, परंतु कॅबिनेटची बैठक झाल्याच्या नंतर हे जे शिंदेचे जे मंत्री होते त्यांनी थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे. कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी थेटपणे शिंदेच्या मंत्र्यांवरतीच बोट ठेवलेलं आहे. सांगितलं आहे की तुम्ही सुरुवात केली, उल्हासनगरमध्ये पक्षप्रवेशाची सुरुवात तुम्ही केली आणि त्यामुळे अशा पद्धतीचे पक्षप्रवेश होत आहेत असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. अगदी निश्चित पद्धतीने राजरत्न, अगदी उल्हासनगरचं तू उदाहरण सांगितलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगर मधल्या त्या पक्षप्रवेशाविषयी बोट जे आहे ते ठेवल्याचं पाहायला मिळालं. मात्र भाजपच्या अंतर्गत
नेत्यांचा, भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचा विरोध असताना सुद्धा पुण्यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा पक्षप्रवेश सुद्धा अशाच पद्धतीने झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं, ज्याच्यावर पुणे शहर भाजपमधल्या अनेक नेत्यांनी नाराजी जी आहे ती व्यक्त केल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं. मागच्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये जे काही इन्कमिंग सुरू झालेलं आहे, शिवसेनेमध्ये सगळ्याच कडचे मत जे आहेत ते पक्षप्रवेश ज्यावेळी होताना पाहायला मिळत आहेत, त्यावेळी निश्चित पद्धतीनं हे पक्षप्रवेशाची एक केवळ किनार आहे राजरत्न. मात्र मागच्या अनेक दिवसांपासून जे काही चाललं जात आहे, म्हणजे तुला आठवत असेल एखादी उदाहरणाखातील आपण जर बोललो तर सामाजिक न्याय विभागाचे पैसे हे लाडकी बहीण योजनेसाठी जे आहेत ते वळवण्यात आलेले पाहायला मिळालेले होतं. संजय शिरसाट यांनी थेटपणे त्यावेळी नाराजी देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं. जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आहेत, अशा अनेक मंत्र्यांचा निधी जो आहे तो कमी केला गेल्याची तक्रार जी आहे ती पाहायला मिळालेली होती. आणि राजरत्न आता महाविकास आघाडी सरकार ज्यावेळी होतं, त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा एक अजित पवार हे आपल्याला निधी देत नाहीत म्हणूनच शिवसेनेच्या नेत्यांनी मंत्र्यांनी बंड केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मग सुरत, गुवाहाटी, गोवा, महाराष्ट्र असा सगळा प्रवास जो आहे शिवसेनेच्या मंत्र्यांचा तो आपण पाहिला. आणि आता या सरकारमध्ये सुद्धा अर्थमंत्री हे अजित पवार आहेत आणि त्यामुळे निधी वाटपामध्ये कुठेतरी दुजाभाव केला जातोय, अशी तक्रार जी आहे ती सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांची असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं हा निश्चितपणे एक प्रेशर पॉलिटिक्सचा भाग जो आहे तो असू शकतो. संकेत, एका बाजूला पाहिलं तर मागची अर्थात महाविकास आघाडीचं सरकार जे स्थापन झालेलं होतं त्यावेळेस सुद्धा अर्थमंत्री कुठेतरी अजित पवार होते. अजित पवार यांच्या भूमिकेवरच शिवसेनेच्या तत्कालीन मंत्र्यांनी कुठेतरी बोट ठेवलेलं होतं. शिवसेनेत मोठं बंड झालं. अगदी तशाच पद्धतीची परत एकदा जर पाहिलं तर पुनर्प्रसंग, तशाच पद्धतीच्या पुनर्घटना या ठिकाणी घडताना पाहायला मिळतात. कारण आता सुद्धा अर्थमंत्री अजित पवारच आहेत आणि त्याच पद्धतीची तक्रार पुन्हा एकदा शिंदेच्या मंत्र्यांकडून येते. अगदी निश्चित राजरत्न, अर्थमंत्री पद हे अजित पवारांकडे आहे, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. आणि ज्यावेळी म्हणजे सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरत होता, राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार आणि मग त्याच्यावरनं मोठी तानातानी आपल्याला पाहायला मिळालेली होती. म्हणजे 24 नोव्हेंबर 2024ला राज्याच्या विधानसभेचा निकाल लागतो आणि मुख्यमंत्री शपथ घेतात 5 डिसेंबर 2024ला. तर या मधल्या कालावधीमध्ये मग जागा वाटपामध्ये मग अर्थ आणि गृह खातं शिवसेनेच्या वाट्याला जाईल का, मग गृह खातं शिवसेनेच्या वाट्याला, अर्थ खातं राष्ट्रवादीच्या वाट्याला, अशा काही वाटाघाटी होतील का, अशा चर्चा ज्या आहेत त्यावेळी सुरू झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मधल्या काळात एकनाथ शिंदेचं सरकार असताना एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या नेत्यांना, मंत्र्यांना भरभरून निधी दिलाय असं सांगितलं जात होतं. आणि आता ज्यावेळी पुन्हा म्हणजे अजित पवारांकडे अर्थ खातं द्यायचा निर्णय झाला, त्यावेळी अजित पवार व्हाया देवेंद्र फडणवीस अशी ती सगळी फाईल जी आहे ती जाणार आणि मग निधी मंजूर होणार असं सगळं सांगितलं जात होतं. एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे व्हाया देवेंद्र फडणवीस अशी ती सगळी फाईल जी आहे ती सुद्धा जाताना आपण पाहिलेली आहे. तशा चर्चा झालेल्या आहेत की अजित पवारांच्या नी मंजूर केलेला निधी जो आहे तो देवेंद्र फडणवीस क्रॉस चेक करणार आणि मग एकनाथ शिंदे ते निधी वितरित करणार असं त्यावेळी बोललं देखील जात होतं. मात्र आता तशी काहीशी सिस्टीम जी आहे ती राहिली नाही, कारण त्यातून मग निधी वाटपा संदर्भात सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे असं जे आहे ते सांगितलं जात आहे. संकेत, या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नंतर जर पाहिलं तर ज्या पद्धतीच्या बातम्या सगळीकडे जर पाहिलं तर प्रकाशित झालेल्या होत्या आणि त्यानंतर जर कुठेतरी आता राज्याचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं सांगितलेलं आहे, अशा पद्धतीची कोणतीही नाराजी नाही. प्रत्येक मंत्र्यांना जिल्ह्यांच्या प्रभारी पदाची जी आहे ती जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे कुठेतरी मंत्र्यांची उपस्थिती बैठकीला अर्थात कॅबिनेट बैठकीला नव्हती किंवा मंत्र्यांची उपस्थिती कमी प्रमाणामध्ये होती असं कुठेतरी त्यांनी पांघरण घालण्याचा प्रयत्न केला. राजरत्न, साधारणपणे मंत्र्यांनी काही मंत्र्यांनी जसं स्वतः अजित पवारांनी ठरवलेलं आहे की अजित पवार हे आठवड्यातनं 4 दिवस मुंबईमध्ये असतात, मंत्रालयातली कामकाज करतात आणि मग ते 3 दिवस जे आहेत ते कधी पुण्यामध्ये, बीडमध्ये, बारामतीमध्ये ते प्रवास करताना पाहायला मिळतात. तसं प्रत्येक मंत्र्यांनी काहीतरी ठरवलेलं असेलच की या दिवशी आपण मंत्रालयामध्ये असणार. आणि आज तर कॅबिनेटची बैठक होती. हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं ही बैठक महत्वाची होती. 8 डिसेंबर 2025ला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होती. त्या अनुषंगाने सुद्धा काही महत्वाचे निर्णय, आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ई-केवायसी योजनेला, लाडकी बहीण योजनेतल्या ई-केवायसी योजनेला दिलेली मुदतवाढ, अशा सगळ्या दृष्टिकोनातनं
आजची कॅबिनेटची बैठक जी आहे ती महत्वाची होती आणि अशा कॅबिनेट बैठकांना मंत्री नाहीत हे खरं तर, किंवा मंत्र्यांची अनुपस्थिती आहे किंवा मंत्र्यांची उपस्थितीच कमी आहे का, तर मंत्री त्या त्या भागामध्ये आहेत. आता आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस जो होता, अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जो होता तो कालचा होता. काल अर्ज दाखल केलेले आहेत. आज केवळ अर्जांवर छाननी जी आहे ती केली जाणार आहे. तिथं कुठल्याच मंत्री आणि आमदारांचं फारसं काम जे आहे ते राहिल्याचं पाहायला मिळत नाही. त्यामुळे सगळे मंत्री हे मुंबईमध्ये असावेत असं आता तरी शक्यता आहे, तसं बोललं जात आहे. जरी चंद्रशेखर बावनकुळे म्हटलेले असले की मंत्री त्या त्या भागामध्ये काही आहेत, काही आपल्या भागामध्ये आहेत, काही मंत्र्यांकडे ज्या जिल्ह्याची ज्या समन्वयक पदाची जबाबदारी दिलेली आहे, संपर्क मंत्री पदाची जबाबदारी दिलेली आहे, त्या त्या ठिकाणी ते मंत्री आहेत. असे एक दोन मंत्री असतील, सगळेच मंत्री तर सरसकट आपल्या भागामध्ये जे आहेत ते असणार नाहीत. शिवसेनेचे सुद्धा सगळेच मंत्री त्या ठिकाणी जे आहेत ते असणार नाहीत. त्यामुळे निश्चितपणे कुठेतरी वादाची किनार जी आहे ती या सगळ्याला निश्चितपणे असल्याचं आता तरी पाहायला मिळतंय. संकेत, मध्यंतरी जे पक्ष प्रवेश झाले, अर्थात भारतीय जनता पक्षामधून काही जणांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. नुकतं जर पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेचे जे नगरसेवक होते, माजी नगरसेवक, त्यांनी थेटपणे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि कुठेतरी नाराजी, म्हणजे एकमेकांच्या पक्षामधील जे नेते आहेत, जे कार्यकर्ते आहेत, एकमेकांच्या पक्षांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये नाराजीचा सूर सुद्धा दिसून आला. कुठेतरी आता बोलताना चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणालेले आहेत की कुठेतरी राजकीय अपरिहार्यता होती, त्यामुळे अशा पद्धतीचे पक्ष प्रवेश झाले. निश्चित राजरत्न, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना महाविकास आघाडी सरकारनं एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आणला होता, किमान समान कार्यक्रम, ज्याला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण SOP म्हणूयात, की ज्या म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सरकार म्हणून आणि काय करायचं नाही सरकार आणि मित्र पक्ष म्हणून, घटक पक्ष महाविकास आघाडीचा म्हणून. तर त्यावेळी एक असं ठरलेलं होतं की राष्ट्रवादीचा नेता शिवसेनेत प्रवेश करणार नाही, शिवसेनेतला नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. तर आता महायुतीमधनं तसेही काही जर आपण पाहिलं तर महायुतीमधनं समन्वय समिती जी आहे ती गठीत केलेली आहे. त्यामुळं महायुती म्हणून सुद्धा हा निर्णय जर झाला की भाजपच्या नेत्यानं शिवसेनेत प्रवेश करायचा नाही, शिवसेनेतल्या नेत्यानं आता राष्ट्रवादीत प्रवेश करायचा नाही, अशी जर काही SOP ठरली तर निश्चितपणे हे सगळे वाद जे आहेत ते देखील क्षमवले जातील. त्या वादावर जे आहे ती किंवा त्या असेच कुठले वाद जे आहेत ते उद्भवणार नाहीत. जसं म्हणजे उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या मध्ये भाजपच्या नेत्यांनी प्रवेश केला, उमेदवारांनी प्रवेश केला, मग उल्हासनगर मधलेच दीपेश म्हात्रे जे आहेत शिवसेना ठाकरे गटाचे, त्यांनी शिवसेना शिंदेचा विरोध असताना भाजपामध्ये प्रवेश केला, किंवा अद्वै हिरे जे तिकडे मालेगाव बाह्य मतदारसंघातले आहेत, ज्यांनी दादाजी भुसेंच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती, ते अद्वै हिरे आज भाजपामध्ये प्रवेश करतायत. मधल्या काळामध्ये सुधाकर बडगुजरांचा नाशिक मधल्याच इकडे प्रवेश झाल्याचं पाहायला मिळालं होतं भाजपमध्ये. तर अशी काही उदाहरणं जर आपण पाहिली तर अनेकदा एकमेकांचा विरोध जुगारून हे सगळे विरोध जे आहेत ते झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे निश्चितपणे पक्ष प्रवेशांवर सुद्धा SOP जी आहे ती ठरवणं, किमान समान कार्यक्रम या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून त्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये ठरवून तो फॉलो करणं, हे जर केलं तर निश्चितपणे हे सगळे वाद जे आहेत ते मिटवता येतील. संकेत, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघतोय की अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आहे. जर पाहिलं तर अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद आहे. अशा पद्धतीचे जे वाद आहेत त्यामुळे कुठेतरी शिंदेच्या मंत्र्यांमध्ये, शिंदेचे ज्येष्ठ मंत्री आहेत अर्थात भरत गोगावले, त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही. आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलेलं होतं. भरत गोगावले यांच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आणि त्यानंतर पाहिलं कुठेतरी त्या ठिकाणी आता पालकमंत्रीच नाहीये, कोणाकडे त्या पालकमंत्री पदाची रायगडच्या जबाबदारी देण्यात आली. अगदी तशाच पद्धती जर पाहिलं तर नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच घडतंय. कुठेतरी शिंदेच्या मंत्र्यांकडे दुर्लक्ष होतंय, शिंदेच्या आमदारांकडे दुर्लक्ष होतंय, त्यामुळे कुठेतरी ही अस्वस्थता वाढत चालली असं वाटतं. निश्चितपणे असं म्हणता येईल राजरत्न. म्हणजे नाशिक रायगड मधला जर तू पालकमंत्री पदाचा विषय सांगितलास, रायगडमध्ये सध्या राष्ट्रवादी व्हर्सेस शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तर राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली आहे, म्हणजे शिवसेनेला साईडलाईन जे आहे ते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते केलं गेल्याचं पाहायला मिळतंय. रायगडमध्ये तिकडे आदिती तटकरे आणि भरत गोगावले हा वाद तर ठरलेलाच असतो. त्या वादावर म्हणजे पालकमंत्री पदाच्या अनुषंगाने सुद्धा की मी सिनियर आमदार आहे, मला मंत्री आहे, आता मलाच पालकमंत्री पद मिळालं पाहिजे, असं भरत शेठ जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळतात. मग मात्र
मुख्यमंत्र्यांनी त्या पालकमंत्री पदाला जी आहे ती स्थगिती त्यावेळी दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं. अजूनही म्हणजे 18 जानेवारी 2025ला राज्यातल्या पालकमंत्र्यांची यादी घोषित झाली. नाराजी मंत्र्यांची होऊ नये म्हणून सहपालकमंत्री दिले गेले. जसं कोल्हापूरला पुण्याच्या माधुरी मिसाळ ज्या आहेत पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या, त्यांच्याकडे तिथे सहपालकमंत्री पदाची जबाबदारी दिली गेली आहे. गडचिरोलीमध्ये जिथं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री आहेत, त्या गडचिरोलीमध्ये शिवसेनेच्या आशिष जयस्वाल यांना सहपालकमंत्री पद जे आहे ते देण्यात आलंय. मुंबई मध्ये जर पाहिलं आपण तर मुंबईमध्ये आशिष शेलार पालकमंत्री, मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री अशी रचना करण्यात आलेली आहे. मग रायगडमध्ये हा सुवर्ण मध्य काढता येणं सहज शक्य होतं की बाबा पालकमंत्री भरत गोगावले सहपालकमंत्री आदिती तटकरे किंवा पालकमंत्री आदिती तटकरे सहपालकमंत्री भरत गोगावले असं काहीच तिथे करता आलं असतं. असाच सेम वाद हा नाशिकमध्ये पालकमंत्री पदाचा आहे. मला वाटतं गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री पद जे आहे ते दिलेलं होतं, जिथं त्या नाशिकच्या पालकमंत्री पदावर दादाजी भुसे यांनी दावा जो आहे तो सांगितलेला आहे. दादा भुसे आता शिक्षण मंत्री आहेत सरकारमध्ये. तर तिथे सुद्धा असा सुवर्ण मध्य जो आहे तो भाजपला काढता आला असता, सरकारला काढता आला असता की नाशिकचे पालकमंत्री बाबा गिरीश महाजन आणि सहपालकमंत्री दादाजी भुसे किंवा दादाजी भुसे पालकमंत्री आणि गिरीश महाजन सहपालकमंत्री असा काहीसा वाद मिटवण्यासाठी असा काही सुवर्ण मध्य जो आहे तो भाजप आणि शिवसेनेला तिकडे रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला जो आहे तो काढता आला असता. मात्र तसं का झालं नाही हा देखील एक पुन्हा उद्भवणारा प्रश्न आहे. या सगळ्यावर खरं तर नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा सुद्धा होतो, ज्या कुंभमेळा मंत्रिपदाची जबाबदारी गिरीश महाजनांकडे दिल्यावर सुद्धा मोठे अंतर्गत वाद जे आहेत ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र जसं आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादावर बोलताना मध्ये 2 दिवसापूर्वी असं एक आपण स्टेटमेंट केलेलं होतं की या सगळ्या अंतर्गत वादाचा फटका हा स्वपक्षीयांना बसतो आणि त्याचा फायदा जो आहे तो विरोधी पक्षांना होतो. आता अगदी तशाच पद्धतीनं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा होत आहेत. अशा वेळी अशा पद्धतीचं नाराजी नाट्य महायुतीमध्ये पुढे येतं, याचा विरोधी पक्ष कशा पद्धतीने वापर करू शकतात, प्रचारामध्ये याचा कशा पद्धतीनं विरोधकांवरती टीकास्त्र, सत्ताधाऱ्यांवरती टीकास्त्र करण्यासाठी विरोधक कशा पद्धतीने या बाबतीमध्ये व्यूहरचना करू शकतात? निश्चित राजरत्न, या सगळ्या वादाचा फायदा हा विरोधक निश्चितपणे उचलू शकतात. कारण हे राजकारण आहे, त्यामुळे राजकारणामध्ये नेहमी अशा आयुधांचा वापर जो आहे तो केला जातोच. त्यामुळे निश्चितपणे हे सगळे वाद जे आहेत याचा विरोधकांमध्ये देखील मोठा म्हणजे विरोधक जे आहेत ते या सगळ्याचा फायदा निश्चितपणे, कारण भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी नेहमी हे सांगताना पाहायला मिळतात की महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत, महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत, महायुती म्हणूनच आम्ही पुढची भूमिका जी आहे ती करणार आहोत, आमच्यामध्ये कुठलेही वाद नाहीत. आणि अशामध्ये थेट आता पालकमंत्री पदावरून अगोदर वाद सुरू असते ते महाराष्ट्राने पाहिलं, आता तर थेट मंत्री कॅबिनेट बैठकीवरच बहिष्कार घालतायत. तर या सगळ्यामुळे निश्चितपणे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत कुठेतरी या सगळ्या कृतीमुळे मिळाल्याचं पाहायला मिळतंय. कुठेतरी म्हणजे अर्थात शिंदेच्या मंत्र्यांचं, आमदारांचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐकत नाहीत, त्यामुळेच कुठेतरी त्यांनी बहिष्कार घातला अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. खरं तर या प्रकरणामध्ये पुढे काय घडतं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीचा निर्णय घेतात, शिंदेच्या मंत्र्यांची नाराजी नेमकी काय आहे हे समजून घेतात का, आणि त्याचबरोबर मित्रपक्षांमधीलच काही माजी नगरसेवक असतील, कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षामध्ये जे पक्ष प्रवेश करतायत त्याच्यावरती काही पायबंद घालण्यासाठी काही एसओपी तयार करतात का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.